मी नेहमी त्याच पद्धतीने भाज्या खाऊन मुलांना काय तर आपल्याला देखील कंटाळा येतो. म्हणून त्याच भाज्यांना जर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने केलं तर त्याची चव ही काही वेगळीच असते. नेहमी नेहमी मेथी ही हिवाळ्यामध्ये करण्यातच येते. पण साध्या पद्धतीने मेथी जर आपण मुलांना करून खायला दिली तर मुलं मात्र कंटाळा करतात. पण त्याच मेथीला जर आपण थोडं रेस्टॉरंट स्टाईल बनवलं की मुलं मात्र आवडीने खातात. अशीच आपण एक डिश घेऊन येतो आहे जी आहे मेथी मटर मलाई. भाजी मुलंच काय तर आपण देखील खूप 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 आवडीने खाऊ. नमस्कार, मी अंजली झोम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. तर सुरू करूया आजची डिश मेथी मटर मलाई. तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालते आहे जवळपास पाऊण वाटी तेल. तेल तापलं की आपण त्यामध्ये घालूया चमचाभर मोहरी. मोहरी तडतडली तर त्यानंतर आपण घालूया 1 चमचा जिरे. तर त्यात मी 2 तेजपान घातलेले आहेत. त्यानंतर यात मी घालते आहे 5 ते 6 मिरे. मिरी तुम्ही बारीक करून घातले तरीही चालतील. त्यानंतर आपण यात घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा. इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांद्याला मी इथे छान गुलाबी रंग येईपर्यंत शिजवून घेते आहे. त्यानंतर आपण यात घालूया इथे हिंग. त्यानंतर यामध्ये मी घालते आहे आलं लसूण पेस्ट. जवळपास चमचाभर मी इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि त्याला छान परतवून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी जवळपास 2 टमाटरची प्युरी बनवलेली आहे आणि ती यामध्ये घालते आहे आणि त्यालाही छान आपण परतवून घेऊया. याला आपण छान रंग आणि तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेऊया. एकदा त्याला तेल आणि रंग सुटायला लागला की आपण मग त्यामध्ये यात मसाले घालून घेऊया. यामध्ये मी घालते आहे लाल तिखट. तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण घेऊ शकता. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड. याला इथे आपण छान परतवून घेऊया. मी मसाले घालूनच या भाजीची चव खूप भारी होते. आपल्याला जास्त कुठलेही मसाले घालायची गरज नसते. थोडं हे पॅनला लागत होतं त्यामुळे मी हलकंसं पाणी घालते आहे. त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे मटर. हिरवी ताजी मटर आपण इथे घालूया. मी जवळपास 1 वाटी इथे मटार घातलेले आहेत. यात फ्रोझन मटरचा देखील यूज करू शकता. तर याला छान आपण 2 मिनिट परतून घेऊयात आणि त्यानंतर मी छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी आहे ती आपण इथे घालतो आहे. तर मी इथे जवळपास 2 वाट्या बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे. याला मी इथे छान परतवून घेते आणि याला आपण शिजवू देऊया जवळपास 2 ते 3 मिनिट. याला कोरडं होऊ द्यायचं नाही आहेत आपल्याला. हलकंसं ओलसरपणा त्यामध्ये ठेवायचा आहे. तर त्यासाठी मी इथे मीठ टाकते आहे आणि थोडंसं कोरडं झालं होतं ते म्हणून मी थोडंसं पाणी घालते आहे. भाजी यामध्ये छान मुरली की आपण त्यामध्ये जवळपास पाऊण वाटी क्रीम घालूया. ताजं क्रीम घेतलेलं आहे मी इथे. तुम्ही इथे मार्केटमधून आणलेल्या क्रीमचा पण वापर करू शकता किंवा दुधावरच्या साईचा देखील वापर करू शकता. त्याबरोबरच थोडं दूध घालते आहे मी यामध्ये आणि त्याला छान मस्त मिक्स करून घेते आहे. क्रीम घातली की या भाजीची चव काहीतरी वेगळीच होऊन जाते. मस्त भारी लागते. यामध्ये आपण छान याला 2 ते 3 मिनिट छान शिजू देऊया आणि भाजी अगदी रेडी आहे. वरून मी घालते आहे थोडं क्रीम. मस्त अशी ही रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटर मलाई रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.